रोजी सुरू होत आहे शारदीय नवरात्री। तर बऱ्याच जणांकडे घटस्थापना केली जाते। बरेच जण असे आहेत की त्यांच्या गावी घटस्थापना केली जाते, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गावी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, तर त्या ठिकाणी बरेच जण आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीचा फोटो ठेवतात आणि त्याच्या समोर 9 दिवस अखंड दिवा लावून अशी सेवा करतात, किंवा मंगल कलश त्याच्या समोर अखंड दिवा लावतात आणि ही सेवा करतात, किंवा बरेच जण काही करतही नसतील। जर आपल्याकडे घटस्थापना केली जाते आणि तुम्ही म्हणजे फोटो ठेवून समोर अखंड दिवा जरी लावत असाल तर तिथे सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता जे लोक घटस्थापना करत नाहीत, अखंड दिवा लावत नाहीत, तर त्यांनी देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तर असेलच, तर त्याच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल। हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे, याचे अनुभव तुम्हाला स्वतःला येतील, मला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही। मी प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये हा उपाय करते। म्हणजे इव्हन आपण जे म्हणतो ना की एकदम तुम्ही बॅक गेलेला आहात, झिरोवर गेलेला आहात, खूप प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नाहीये, तर हा असा उपाय आहे जो आपल्याला शून्यातून यशाचा मार्ग दाखवेल। पण शेवटी एक गोष्ट महत्वाची की आपल्या कुलदेवी प्रती विश्वास हवा, आपल्या कुलदेवीवर श्रद्धा हवी आणि ते स्पिरिट हवं की त्या अंतःकरणापासून तुम्ही आपल्या कुलदेवीला साकडं घालत आहात आणि तुम्ही हा उपाय करत आहात, हे असणं अतिशय महत्वाचं आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही दिवस मोजताय, मी हे केलं काहीच झालं नाही, मी ते केलं काहीच झालं नाही, तर तुम्ही हा उपाय सुद्धा करू नका। तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला हे विचार आले की एवढे दिवस झालं मी तो उपाय 40 दिवस उपाय केले मला तर काहीच झालं नाही, तर तुम्हाला कोणताच उपाय काम करणार नाही। का करणार नाही? कारण तुमचा विश्वास नाही। ज्या वेळेला आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास असतो त्यावेळेला आपण दिवस मोजत नाही, त्यावेळेला होईल का अशी शंका आपल्या मनात नसते। आपलं काय असतं, आता समजा माझा पूर्ण विश्वास आहे, मी फक्त माझे उपाय करणार, जे मला आहे ते मी करणार ना, मी दिवस मोजणार मग अजून तर झालं नाही, होईल का नाही का विचार करू, माझा तर पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण गॅरंटी आहे की नाही माझं काम होणारच। मग ज्या क्षणाला माझ्या मनात विचार येईल की होईल का नाही, अजून तर झालं नाही, हे खरं असतं का नाही, तर माझा विश्वास नाही हे तितकंच खरं आहे। त्याच्यामुळे हे तुमचं तुम्ही समजून जा की माझं काम का झालं नाही। आता हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे। तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाहीये, तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नाहीये, स्वतःचं घर होत नाहीये, धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीयेत, मुलांना नोकरी लागत नाहीये, घरामध्ये आजारपण आहे ते सुटत नाहीये, बरकत नाहीये, म्हणजे काहीही असू द्या, या क्षणाला प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात। तुमच्या आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असू द्या, याचा अनुभव तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार, कोणताही प्रॉब्लेम असू द्या। आपण आता घटस्थापना केली त्यावेळेला काय करायचं, 2 विड्याची पानं घ्यायची, 2 विड्याची पानं घ्यायची, ज्याला नागवेलीची पानं म्हटलं जातं, एकावर एक 2 अशी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। त्या विड्याच्या 2 पानावर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत, समोर फूल असणाऱ्या, समोर फूल असलेल्या 2 लवंगा घ्यायच्या, 1 इलायची घ्यायची, हिरवी इलायची जी असते, ज्याला बरेच जण विलायची सुद्धा म्हणतात, वेलदोडा सुद्धा म्हणतात, तर ती 1 हिरवी इलायची घ्यायची आहे आणि थोडासा मध घ्यायचा आहे। मध म्हणजे बघा अगदी आपण 2-3 थेंब असं घेऊ शकतो। ते पान आपण घेतलं, त्याच्यावर 2 इलायची ठेवल्या, 1 इलायची ठेवली, 2 लवंग ठेवल्या समोर फुल असलेल्या आणि थोडासा मध आपण त्याच्यावर अगदी म्हणजे मधाच्या बॉटल मधला चमचा मधला मध घेतला, त्याच्यावर आपण ठेवला। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुमची जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं स्मरण करायचं। तुम्ही कशासाठी हा उपाय करतात तो उपाय बोलून दाखवायचा, मी या गोष्टीसाठी हा उपाय करत आहे आणि तो मी हे नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे नवमी पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता बऱ्याच जणांकडे घट नवमीच्या दिवशी हलवले जातात, बऱ्याच जणांकडे दशमीच्या दिवशी हलवले जातात, आमच्याकडे दसरा असतो, तर तुमच्याकडे ज्या दिवशी पर्यंत आहे त्या दिवशी पर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे। हे घ्यायचं, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं, जी काही मनोकामना आहे ती बोलायची आणि घटाच्या आपल्याला घटाच्या उजव्या साईडला आपल्याला हे जे पान आहे देठ त्या घटाकडे करायचं आणि त्या पद्धतीने हे ठेवायचं आहे। सेम आपल्याला या घटस्थापनेपासून नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून तुमच्याकडे ज्या दिवशी
घट हलवले जातात त्या दिवशीपर्यंत किंवा त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. रोज नवीन 2 विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावर रोज नवीन 2 लवंगा, 1 इलायची आणि मध आपली परत कुलदेवीचं स्मरण करायचं. म्हणजे काय की कमीत कमी 11 वेळा कुलदेवीचं नाव घ्यायचं, आपली मनोकामना बोलायची की कशासाठी मी हा उपाय करत आहे आणि ते कुलदेवीच्या तिथे ठेवायचं. आता आज अर्पण केलेलं हे पानाचं विडा, लवंग, इलायची काय करायचं ते उद्या काढून घ्यायचं. निर्माल्य जे आपण साईडला कशामध्ये तरी साठवतोय तर त्याच्यामध्ये ठेवायचं, परत उद्या नवीन ठेवायचं, उद्याचं 13व्या दिवशी काढायचं, परत नवीन ठेवायचं. या पद्धतीने रोज 2 आपल्याला विड्याची पानं देठासहित ठेवायची आहेत. हा अत्यंत साधा, सोपा, सरळ, प्रत्येकाला करता येण्यासारखा आणि 100% रिझल्ट देणारा असा विड्याच्या पानाचा, नागवेलीच्या पानाचा उपाय आहे. तुम्ही नक्की करा, याचे अनुभव तुम्हाला येतील. बघा, लवंग, इलायची आणि विड्याचं पान हे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये असेल, हवनामध्ये असेल, कोणत्याही कार्यामध्ये देवीच्या हे वापरलं जातं आणि हे देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी अशा या गोष्टी मानल्या जातात. त्यामुळे आणि हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे हा उपाय करा. कोण करू शकतं? तुम्ही घरातील महिला आहात, तुम्हाला पिरियड्स आले, घरातील दुसऱ्या मंडळींना करायला लावा. इव्हन तुम्ही दादा आहात, करणारा कुणी नाही, तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. कुलदेवी आपल्या सगळ्यांची आहे, कुलदेवी आपली आई आहे आणि आपल्या आईसाठी हा जो उपाय आहे तो कोणीही करू शकतं. त्यामुळे साधा सोपा. आता कधी हे ठेवायचं तर सकाळी, रोज सकाळी आपली आंघोळ झाली की आपण जेव्हा पूजा वगैरे करणार, दिवा वगैरे व्यवस्थित करणार, आरती वगैरे या सगळ्या गोष्टी करणार की त्यावेळेला आपण हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.